चला आज व्हिडिओवर थोडं काहीतरी वेगळं बोलूया. विचारांबाबत काहीतरी बोलूया आज. माणूस खरंच विचारांनी थकतो. त्याचा परिणाम हळूहळू मन आणि मग शरीरावरही दिसून येतो. खरंच एवढा विचार करण्याची गरज आहे का? हे आपण कधी स्वतःला विचारलं का? किती निरर्थक विचार आपण करत असतो. उगाच ताईंनो आपण किती विचार करतो की त्या विचाराची काही गरजच नसते. काय होईल, कसं होईल, जे आपण पेरू ते उगवणारच आहे. जे काही व्हायचं ते होणारच आहे. विचारांनी काही थांबते का? पण तरी आपण विचार करून निरर्थक आपल्या शरीरावर मनावर वेगवेगळे असे परिणाम होत असतात आणि ते आपण आपल्या स्वतःच बऱ्याचदा दोषी असतो या गोष्टीसाठी. चला आता विचाराची दिशा कशी बदलावी हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये शिकूया. एखाद्या वेळेस एखादा ॲक्सिडेंट झाला की आपण काय विचार करतो? माझ्यासोबत असंच व्हायला पाहिजे होतं का? माझ्यासोबत का बरं झालं रे देवा? अशा पद्धतीने विचार करतो. पण तो विचार जर आपण असा केला, उलट आपण असा विचार केला तर खरंच मला काहीच झाले नाही, एवढ्या मोठ्या संकटातून वाचले, खरंच मी काही पुण्य केले असेल, हा विचार आपल्या धीर देऊन जातो. विचार बदलणे म्हणजे त्याच ठिकाणी नवीन एक पॉझिटिव्ह विचार तयार करणे. म्हणजे आपल्याला त्या विचाराने एक समाधान मिळते असे विचार तयार करायचे. कारण आता माझ्या मनात पण कधी असा विचार येते, माझं हे चॅनल आहे. माझ्या मनात येते की मेहनत करते तरी पण मला फारसं यश मिळत नाही, किती वेळ मी याच्यामध्ये घालवते, असा विचार माझ्या मनातही येते कधी. मी तो कसा बदलवते ते बघूया आता. एक ना एक दिवस मी नक्कीच पुढे जाईल. यासाठी काही मला पैसेही खर्च करावा लागत नाही आणि सोबत माझी आवड आणि माझा छंदही जोपासला जातो. हा विचार केल्यावर मला समाधान मिळते आणि अजून उमेद मिळते नवीन काम करण्यासाठी. तोच विचार आपण पॉझिटिव्ह पद्धतीने घेतला तर त्या विचाराचा आपल्याला त्रास होत नाही. हे तुम्ही नक्कीच जाणून घ्या. बरेचदा विचार आपल्याला घाबरवतात. अनावश्यक विचार आपण दिवसभरात करत असतो. आपलं लक्षसुद्धा राहत नाही. त्या विचाराच्या गर्दीमुळे आपलं किती मन आणि शरीर हळूहळू बरेचदा कोणाकोणाला त्याच्यापासून आजारसुद्धा निर्माण होते. लहानपणी एखाद्या वेळेस अंधारात जाताना मला अशीच भीती वाटली तर मी काय विचार करायची, एखादं गाणं वगैरे तिथं म्हणायची. म्हणजे भीतीला कारण कोणतं आहे? आपले अनावश्यक विचारच असतात. कोणतीही गोष्ट तशीच असते, विचारच आपल्याला घाबरवत असतात. आपण त्या विचाराला पॉझिटिव्ह कसं घ्यायचं हे आपल्याच हातात असते. ते आपल्यासाठी दुसरं कोणीही करू शकत नाही. स्वतःच करावं लागत असते. विचार तेव्हा जाण्यासाठी मी काय करायची, एखादं गाणं म्हणायची, नाही त्या विचारामधून बाहेर निघायची. म्हणजे त्या विचाराची जागा गाण्यांनी घेतलेली असायची. निगेटिव्ह विचार आले ना तिथे आपण पॉझिटिव्ह विचारायला जागा द्यायला पाहिजे. म्हणजे आयुष्य खरंच किती बदल घडतील ना हे तुम्ही स्वतः बघाल आणि जगणं एकदम सोपे होऊन जाईल. आपल्याला कळतं या विचाराचा विचार करून आपल्याला काहीच फायदा नसतो. कधी आपण निरर्थक विचार कसे करतो, असं होईल तसं होईल, किंवा बरेच विचार असे असतात की त्याच्यामुळे ते आपण करण्यामुळे ती परिस्थिती बदलत नसते, तरी पण आपण तो विचार करतच बसत असतो. कारण विचारच तसे असतात, एकदा आले की ते संपत नाही, त्याची एक साखळीच तयार होते. पण हळूहळू चांगल्या पॉझिटिव्ह विचाराला त्याच्या जागेवर आणायचं म्हणजे ते निगेटिव्ह विचार आपोआपच जातात. आपण त्या विचाराला किती महत्त्व देतो याच्यावर ते विचार टिकून असतात. आपण एखाद्या विचारांना इतकं जास्त महत्त्व देतो ते पुन्हा करतो. पुन्हा केलं म्हणजे की ते एक प्रकारचं आपलं पाठांतर होते आणि ते परत आपल्या डोक्यात विचार येत असतात. अशा पद्धतीने थोडंसं माझं जे मत होतं ना ते मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तसे माझे कामं तर भरपूर सुरू राहणारच आहे आणि सुरू असतात. पण छंद जोपासा, मी असं नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. कारण त्याच्यामुळे आहे ना कामाचं एक नवीन दिशा मिळते. म्हणजे अजून काम करायला वाटते, आपल्याला थकवा जाणवत नाही. आणि जेव्हा आपल्याला वाटलं ना की बस आता, तर राहू द्यायचं, दुसरं काम करायचं किंवा आराम करायचा. आरामसुद्धा या वयात हवाच. थोडासा आराम केलाच पाहिजे आपण. मी करते जेव्हा मला वाटते ना खूप काम झालं तर मी थोडा वेळ बसते आरामात आणि मग नंतर परत कामाला लागत असते. असं असते माझी दिनचर्या दररोजची. हळूहळू बरीच बागेमधले बदल सुरू आहे. कारण उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जसे ऋतू बदलतात ना तसे बागेमध्ये सुद्धा बदल करावा लागते. उन्हाळ्यात तर जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. तशाच पद्धतीने आता काही वेल आहे, त्या वेलाला मी आधार देण्याचा प्रयत्न करते. वेलाला एक वेळा दिशा दिली ना तर ते त्याच्या बरोबर त्याचा वर जाणार आहे. तसंच आपल्या मनाला किंवा विचारांना एक दिशा मिळाली ना ते सुद्धा तसे वळण घेत असतात असं मला जाणवलं. आणि चला तर आता बघा बागेमध्ये भरपूर फुलंसुद्धा उमललेले आहे. अशा पद्धतीने बागकाम माझं सुरूच असते आणि नवीन काय करायचं माझं असं आधीच सुरू असते. दुसरं म्हणजे
उद्याच्या दिवसाची काय तयारी करायची हे जर आपण ठरवलं ना तर आपल्या डोक्यात म्हणजे माहीत राहते आपल्याला उद्या हे काम करणार आहे आणि कामाची गर्दी डोक्यामध्ये होणार नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या केल्यामुळे आपलं कामसुद्धा लवकर होते, मनसुद्धा प्रसन्न राहते, विचारसुद्धा छानच येतात. अशा पद्धतीने तुम्हीही करून बघा. तेच जे मी करते ना ते तुम्हाला नेहमीच दाखवते. मी पण तुमच्यासारखे ते गृहिणी बोलत आहे. आणि बघा आज पपयासुद्धा खूप छान मिळाल्या. असं फळ मिळते ना आनंदानं, ते खूप छान वाटते जेव्हा मी बागकाम करते, तर मग अजून उत्साह माझ्या मनामध्ये निर्माण होते. अशा पद्धतीने बागेमध्ये एक सकाळ संध्याकाळ फेरफटका मारला ना तर मला खूप छान वाटते. आणि कुठं जाण्यापेक्षा येण्यापेक्षा आपलं काम आणि आपण असं जर राहिलं ना तर दिवसही चांगला जातो. आणि कोणाला काय बोललो, कोणाला काय झालं याच्यात आपलं लक्ष राहत नाही. इतकं आपल्या कामामध्ये रमायचं की कशातच आपलं लक्ष जाय नाही. आणि खरंच बागकामच आहे ना, हे जर करत राहिलं ना कोणताच विचार डोक्यामध्ये येत नाही आपला. आपण फक्त याच्यातच राहतो, खत कोणतं द्यायचं, पाणी कशाला द्यायचं, याच्यामध्ये संपूर्ण दिवस निघून जात असते माझा. आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की सांगा. आणि तुम्हाला कोणता विषय आवडेल ते पण मला नक्की सांगा. अशा पद्धतीने आता भरपूर वेळ इथं जात असतो. आता परत संध्याकाळच्या टाईमला एक चक्कर होईलच, कारण आता परत हे स्टँडची जागा मला बदलायची आहे. पहिले मी इकडे ठेवले, पण आता मला असं वाटते की हे परमनंट ठिकाणी ठेवावं, कारण हे इतके जड प्लांटर हे आहे स्टँड आहे, ते कोणाला बोलवावं लागते उचलायला, कारण हालतसुद्धा नाही जाग्यावरून. म्हटलं परत परत कोणाला त्रास द्यायला चांगलं वाटत नाही, म्हणून मी म्हटलं आता एकदाच याची परमनंट जागा करते. छोटे आहे ना ते जर मला कोणाची मदत मिळाली ना तर मी उचलून घेत असते, पण एवढं सर्व बाग आणि बागकाम मी एकटीच करत असते. सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ मिळाला ना तेव्हा येऊन करते. जसं जसं काम झालं ना तसं तसं मला बरं वाटते. जसा ऋतू बदलते ना तसं घरातले पण कामं असतात आणि बाहेरचे बागेमधले पण असतात. पण आता एवढा पसारा आणि एवढा छंद आवरण्याची कला मला समजलेली आहे. आणि आज दुपारनंतर थोडं माझ्या आवडीच्या जागेवर गेली होती, एक चक्कर मारते. जेव्हा मला असं वाटतं ना खरंच कुठंतरी जायला पाहिजे, तेव्हा बघा इथे घराजवळ छोटीशी नर्सरी आहे. इथे येऊन माझी थोडीफार खरेदी असते म्हणा का, थोडंफार बघून आवडलं तर घेते, नाही तर नाही घेत. पण एक चक्कर मारल्यावर मला वेगळंच समाधान इथे मिळते. समाधान मिळालं की मग झालं, मी खुश होते आणि घरी आल्यावर परत कामाला लागते. आणि आज लोणीसुद्धा करून घेतलेलं आहे या पद्धतीने. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडत असेल ना चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. आता लवकरच आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे. आणि माझा यूट्यूब कसं काय चालू केलं होतं हे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. धन्यवाद.